नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समईसाठी सुंदर असं कमळ आसन त्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं आहे ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे आसन बनवण्यासाठी मी फोम शीट घेतलेली आहे खाली, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि खणाचं कापड त्याच्यावरती उलटं ठेवलेलं आहे। तर हा एक स्क्वेअर पीस मी कट करून घेतलेला आहे। याला सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे ते सरळ करण्यासाठी, तिथं स्टिच करायचं नाही आहे। तर हे बघू शकता, हे अशा प्रकारे मी इथं स्टिच करून घेतलं। बाजूने जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं आहे आणि त्याचे कॉर्नरसुद्धा कट करून घेतलेत। आता ही जी ओपन जागा ठेवली होती तिथून ते सरळ करून घ्यायचं आहे। तर या स्क्वेअरचं माप घेतलं होतं मी 8 बाय 8 इंच कटिंग। आता हे सरळ करून घेतले आणि त्याचे कॉर्नर चांगले बाहेर काढून घ्यायचे एखाद्या टोकदार वस्तूने आणि जे ओपन आहे तिथं स्टिच करून घ्यायचे। आतमध्ये ते फोल्ड करायचं आणि तिथं स्टिच करून घ्यायचे। त्या स्क्वेअरवरती एक लेस लावून घेतलेली आहे। तर इथून लेस जोडायला सुरुवात केली आणि संपूर्ण स्क्वेअरवर लावून घेतली आणि या स्क्वेअरचा सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं एक फॅब्रिक घेतलेलं आहे येलो कलरचं आणि ते असं फोल्ड केलं। 2.5 इंच आणि 1 लाईनवर मी मार्किंग करून घेतलं। तर इथं सेंटरपासून 2.5 इंच आणि 1 लाईनवर मार्क केलं। त्याच्यानंतर असं तिरका टेप ठेवला, तिथून पण सेम तसंच मार्किंग केलं आणि ह्या बाजूला सुद्धा ते तसंच मार्किंग करून घेतलं। त्याचं सर्कल ड्रॉ केला आणि तो कट करून घेतला। तर असा हा सर्कल आपला इथे तयार झाला। त्याचं पण सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचं आहे। आता एक नॉन ओव्हनचा पीस घेतला आणि त्याच्यावर हा सर्कल उलटा ठेवलेला आहे आणि सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे एक पेरचं मार्जिन ठेवून। एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घेतलेत। त्याच्यानंतर फक्त नॉन ओव्हन घ्यायचं आहे आणि त्याला छोटा कट द्यायचा आहे आणि त्या कटमधून हे सरळ करून घ्यायचे। असा हा सर्कल रेडी झालेला आहे सेंटरचा। आता पाकळीचं कटिंग करून घ्यायचे। त्यासाठी मी इथं नॉन ओव्हन घेतलेलं आहे। तुम्ही पेपर पेस्टिंग घेऊ शकता किंवा जर तुम्ही घरच्या घरी बनवत असाल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता। त्याला फोल्ड करून पिन लावून घेतली। पाकळीची उंची घेतली 3.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। त्याच्यानंतर सेंटरचं मार्किंग केलं आणि सेंटरला 2.25 इंचावर मार्किंग केलं आणि इथे पाकळीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर अशाच मी सर्व पाकळ्या इथे कट करून घेतल्या। याच्या आधीसुद्धा मी वेगवेगळ्या साईजमधले कमळ डिझाईन शेअर केलेले आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा बघू शकता। आणि शिलाईच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल शिलाईमध्ये तर चॅनलला व्हिजिट करून ते सुद्धा बघा। मेन फॅब्रिकवर ह्याचं कटिंग करून घेतलं। एक पाकळी तयार करण्यासाठी 2 फॅब्रिक लागणार आहेत आपल्याला। तर खाली पहिलं फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर दुसरं फॅब्रिक उलटं ठेवलं आहे आणि त्याच्यावर नॉन ओव्हन ठेवलेलं आहे आणि कडेने एक पेरचं मार्जिन ठेवून जसा शेप आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे। तर इथं स्टिच करून झालं। आता छोटे छोटे कट द्यायचे साईडने आणि त्याला सरळ करून घ्यायचे। तर अशाच सर्व पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। एखाद्या टोकदार वस्तूने त्याची टोकं छान बाहेर काढून घ्यायचं, शेप प्रॉपर कसं करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने याला स्टिच करून घ्यायचे। त्यानंतर सेंटरला ते असं फोल्ड करायचं आणि तिथे एक 1/2 इंचाचा टक्स द्यायचा आहे त्याच्या सेंटरपर्यंत, पाकळीच्या सेंटरपर्यंत। तर अशा पाकळ्या आपल्याला ह्या रेडी करून घ्यायच्या आहेत सर्व। अशाच मी इथे पाकळ्या रेडी करून घेतलेल्या आहेत। आता हा सर्कल घेतला आहे आणि तो उलटा ठेवला आहे आणि त्याला एक एक पाकळी जोडून घ्यायची आहे। तर पाकळी उलटीच जोडायची आहे, टक्स वरती येईल अशा पद्धतीने। तर इथं एक एक पाकळी ठेवून मी इथं स्टिच करून घेतलं। तर खालच्या लेअरसाठी मला 7 पाकळ्या लागलेल्या आहेत। एकसारखं अंतर ठेवायचं आहे जोडताना खालच्या बाजूने आणि त्याच्यानंतर 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी येईल अशा प्रकारे जोडायचं आहे। तर अशा टोटल मला 14 पाकळ्या एका फुलासाठी लागलेल्या आहेत।
बरोबर सेंटरलाच पाकळी आली पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यामुळे फूल आपलं भरलेलं दिसतं छान. तर अशाच मी ह्या पाकळ्यासुद्धा जोडून घेतलेल्या आहेत. असं हे फूल आपलं तयार झालेलं आहे. आता हे फूल बेसला लावून घ्यायचं आहे. तर फुलाचा सेंटर पॉईंट आणि बेसचा सेंटर पॉईंट असं एकमेकांवर ठेवून इथं मी पिन लावून घेतली आणि जसा सर्कलचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे. आता हा जो सर्कल आहे त्याच्यावर मी एक लेस लावून घेतली. लेस लावल्यामुळे आपल्या फुलाला लुकसुद्धा चांगला येतो आणि जे दोरे असतात वरच्या बाजूने दिसतात ते सुद्धा झाकून जातात. त्याच्यामुळे फिनिशिंगही चांगली दिसते. तर खूप सुंदर असं हे फूल आपलं तयार झालेलं आहे. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता चॅनलला व्हिजिट करून. आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल अशा गोष्टींमध्ये तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या कमळाची ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला तर ऑर्डर देऊन तयारसुद्धा करून घेऊ शकता. आता ह्या पाकळ्या फक्त आतल्या बाजूने अशा आपण ढकलल्या की त्या छान उभ्या राहतात किंवा मग तुम्हाला एखादी नॉट बांधून त्या उभ्या करायच्या असेल तर तसंही करू शकता. तर हे बघा हलक्या हाताने असं आतमध्ये पुश करायचं त्याला तर त्या छान उभ्या राहतात. तर ह्याचा आपण समईसाठी तर उपयोग करू शकतो, परंतु बाकी डेकोरेशनमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो. तर फायनल लुक बघा कसा आलेला आहे आणि कसं झालेलं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा बनवा. बनवल्यानंतर तुम्हाला फोटो शेअर करायचा असेल तर इंस्टाग्रामवर मला फोटोसुद्धा शेअर करू शकता. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.